भादोले तालुका हातकणंगले येथील वाठार रोडवरील बंद बंगल्यावर अज्ञात चोरट्यांनी डल्ला मारून सुमारे 24,96,219 रुपये किमतीचे सोन्या चांदीचे दागिने लंपास केल्याची घटना घडली आहे। या प्रकरणी पेठवडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। कोल्हापूर पोलीस दलात कार्यरत असलेले सोमनाथ लखू माने हे पत्नी समेत भादोले येथील सोनाई नावाच्या बंगल्यात वास्तव्यास आहेत। निवडणूक कामासाठी होमगार्ड आणण्याकरिता ते बुधवार दिनांक 4 फेब्रुवारी रोजी जालना येथे गेले होते, तर त्यांची पत्नी 2 दिवसांसाठी माहेरी रेंदाळ येथे गेली होती। ही संधी साधून अज्ञात चोरट्यांनी 5 फेब्रुवारीला पहाटे 5:30च्या दरम्यान बंगल्याच्या मुख्य प्रवेशद्वाराचे कुलूप तोडून आत प्रवेश केला। घरातील तिजोरी उचकटून चोरट्यांनी सोन्याची चेन, नेकलेस, लक्ष्मीहार, घंटन, राणीहार, बांगड्या, अंगठ्या, कानातील रिंगा, साखळ्या, टॉप्स, नथ, मुगवट, ब्रेसलेट, मणी, मंगळसूत्र तसेच चांदीचे पैंजण आणि जोडवी असा एकूण 21 तोळे सोन्याचे व चांदीचे दागिने चोरून नेले। आज पहाटे सोमनाथ माने हे घरी परतले असता घराचा दरवाजा उघड्या अवस्थेत दिसून आला। आत पाहणी केल्यानंतर चोरी झाल्याचे त्यांच्या लक्षात आलं। त्यांनी तात्काळ पेठवडगाव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली। घटनेची माहिती मिळताच स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण, पोलीस निरीक्षक प्रमोद शिंदे यांच्यासह पोलीस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले असून पुढील तपास सुरू आहे। वडगावहून सतीश मोरे।